मोठी बातमी समोर येते। मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी आणि खंडणी प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। वडूज पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओमकार कदम जोडले गेलेले आहेत। या संदर्भात अधिकची काय माहिती आहे? गेल्या काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं, परंतु त्यावेळी ते हजर राहिले नव्हते। त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात आज वडूज पोलीस सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासाने चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। आणि एकूणच रामराजेंचं आणि त्या महिलेचं मोबाईलवर संभाषण झाल्याचं काही गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्याबाबत ही चौकशी पोलिसांकडून आता सुरू आहे। नेमकं हे प्रकरण काय होतं? एका महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर ती महिला हे पैसे घेताना आढळून आली होती। पोलिसांनी त्याच्यावर त्याबद्दल गुन्हाही दाखल केला होता आणि त्याच महिलेबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांचे काही फोन कॉल झाल्याचं समोर आलंय आणि त्या बाबतीत रामराजे यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावलं होतं, परंतु ते या समन्सच्या वेळेस हजर राहू शकले नाहीत। त्यामुळे आता अखेर रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस स्वतः त्यांच्या निवासानी हजर झाल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद ओमकार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।